टाटा सिएरा वर्सेस किया सेल्टॉस. माझा लास्ट व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की ज्या वेळेला किया सेल्टॉस लॉन्च होईल तर टाटा सिएराचा सेल्स नक्की कमी होईल आणि सेल्टॉसचा सेल हा जास्त असेल. तर त्यावेळेला खूप सारे कमेंट्स आले मला आणि खूप जास्त त्यावर अशा प्रतिक्रिया आल्या, मेसेज आले, डीएम्स आले की नाही तुम्ही चुकीचं बोलताय, टाटा सिएराचा सेल नंबर 1ला असेल, किया सेल्टॉस बिलकुल फ्लॉप जाईल. बट आता मी तुम्हाला वस्तुस्थिती दाखवतो. गेल्या 3 महिन्याचे सेल्स फिगर माझ्याकडे आलेले आहेत. गेल्या 3 महिन्यामध्ये टाटा सिएराचे फक्त आणि फक्त 21,000 युनिट्स विकल्या गेलेले आहेत. त्याच ठिकाणी किया सेल्टॉसचे 31,000 प्लस युनिट विकल्या गेलेले आहेत. म्हणजे नाही म्हटलं तरी जवळपास 10,000 युनिट्सचा फरक या ठिकाणी लक्षात येतोय. आता याचा अर्थ हा नाही आहे की टाटा सिएरा काय खराब गाडी आहे किंवा टाटा सिएराकडे बाहेर वळत नाही आहे, लोकांना आवडत नाही, असं नाही. सिएरासुद्धा एक चांगलं प्रॉडक्ट आहे, टाटाचं प्रॉडक्ट आहे. बट काही ठिकाणी काय होतं, काही बायर्स जे आहेत, जे प्रॅक्टिकॅलिटी किंवा एक लाँग लाईफ रिलायबिलिटी बघतायत, ते आज पण हुंडई आणि किया या ब्रँड्सकडे वळत आहेत. तुमचं मत याविषयीचं काय आहे? तुमची फेवरेट गाडी कोणती आहे? हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा.